सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नाहीत, सरकार पैसे वाटू शकत नाहीत, लाडकी बहीण बंद होणार, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. काल शिवाजी पार्क येथे झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये करणार म्हणजे महाराष्ट्रावर वर्षाला 63,000 कोटींचं कर्ज होईल. हे वाटू शकत नाही. सरकारकडे पैसे नाहीत, ही योजना बंद होणार आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितलंय कुणी? राज्यातील प्रश्न सोडवा, असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे होताना दिसतात. आता गरज सर्व आणि वैद्य मरो असं झालंय. भाजप आणि शिवसेनेचे मनसुबे साकार झालेत. त्यामुळे भविष्यात योजना बंद करण्याच्या अवस्थेत असल्याचे अजित पवार यांचे सुतोवाच आहे, असं ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी म्हटलंय. तर 2100 रुपये देण्यासाठी थोडा कालावधी लागेल, असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय सिरसाट यांनी सांगितलं.